नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। सृजनशीलतेचा संगम, उत्साहाचा उमाळा आणि पालकत्वाचा सन्मान अशा त्रिसूत्रीच्या आधारावरती ब्राह्मण विद्यालय व पूर्व प्राथमिक विभागातील राखी बनवण्याची एक आगळीवेगळी कार्यशाळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली। या उपक्रमासाठी संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा श्रीमती सोमान, सन्माननीय चिटणीस केदार जोशी यांचं मार्गदर्शन लाभले। विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना चव्हाण आणि पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सारिका दामले यांच्या कल्पक संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेत राखी बनवण्याचं मार्गदर्शन किशोरी दाभोळकर यांनी केलं। कार्यशाळेचा प्रत्येक क्षण पालकांच्या कलात्मकतेने उजळून निघाला। रंगीबिरंगी दोऱ्या, मोती, झुले आणि रेषांनी सजलेली राखी तयार करताना त्यांच्या चेहऱ्यावरती उमटलेला आनंद अवर्णनीय होता। पालकांच्या हातून साकारलेल्या राख्या ह्या जणू प्रेमाचं आणि एकात्मतेचं व संस्कृतीचं प्रतीक ठरले। कार्यशाळेत अनेक पालकांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवून विद्यालयाच्या या उपक्रमाचं कौतुक केलं। त्यांच्या डोळ्यात चमक होती, मनात समाधान होतं आणि हातांमध्ये कौशल्याची झुळूक होती। आम्ही काहीतरी नवीन शिकलो, घरीही करू शकतो, असे उद्गार यावेळी पालकांनी आनंदाने व्यक्त केले। या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पालक विद्यालय सुसंवादाची नवी दिशा दाखवली आणि नात्यांमधील रेशमी बंध अधिक घट्ट केले आहेत। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। गणपती बाप्पा मोरया असे गजर सर्वत्र सध्या ऐकू येत आहेत। सगळे ठाणेकर असो किंवा इतर नागरिक हे आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आता जय्यत तयारी करत आहेत। त्यातच ठाण्यातील बाजारपेठी आकर्षक मखर आणि बाप्पांसाठी मोत्याची माळ, कापडी फेटे, खणाच्या साड्या, पारंपरिक पैठणी अशा विविध वस्तूंनी सजल्या असून नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणावरती रेलचेल बाजारपेठेमध्ये दिसत आहे। दरम्यान ठाण्यातील घंटाळी मैदानाजवळ सिद्धेश आर्ट अँड क्रिएशन यांनी पर्यावरणपूरक, सुंदर व आकर्षक मखर नागरिकांसाठी उपलब्ध केले आहेत। यामध्ये सरस्वती बैठक, जय मल्हार मंदिर, कसन सिंदूरकी, मॅक्रम आर्ट कलर, बुद्धिवंत बैठक, शाही बैठक असे अनेक सुबक आणि अतिशय सुंदर देखणे मखर येथे उपलब्ध आहेत। या ठिकाणी छोट्या मकरपासून ते मोठ्या मकरपर्यंत विविध साईज उपलब्ध असून 2000 पासून ते 15,000 रुपयांपर्यंत त्यांची किंमत आहे। या ठिकाणी मकरसह मूविंग मूषक तसेच आणखी देखील विविध सजावटीच्या वस्तू सिद्धेश आर्ट अँड क्रिएशन यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। माझं नाव संतोष रेडकर, मी सिद्धेश आर्ट अँड क्रिएशनचा प्रोप्रायटर आहे। आम्ही गेले 35 वर्षापासून मखरं बनवतो। 2018 पर्यंत थर्माकोलची बनवायचो। 2018ला शासनाने थर्माकोलच्या मखरांना बंदी आणली, तेव्हापासून आम्ही त्याच्यातून बाहेर पडलो आणि एकच विचार केला की ह्याच्या पुढे आपण जर डेकोरेशन किंवा मखर जर बनवायची असेल तर ती गणेशाला पर्यावरणपूरक बनवायची, गणेशाची श्रद्धा करायची, गणेशाची पूजा करायची आणि पर्यावरण विरोधी म्हटलं ही सगळी अशी डेकोरेशन्स करायची, ह्या गोष्टीला अर्थ नाही। त्याच्यामुळे आम्ही आता पूर्ण इको फ्रेंडली अशी मखरं काढलीत।
ज्याचं विघटन 100% आहे. जे नित्यनियमातला जो वेस्ट पेपर असतो त्याच्यापासून बनवलेला कॉरुगेटेड पेपर, त्या कॉरुगेटेड पेपरपासूनही बनवलेली मखरं आहेत. आणि नुसतं आम्हीच बनवलेली नाही, तर आमच्याबरोबर अन्नमुलाने बनवली आहेत, भरपूरशा लेडीजनी बनवली आहेत. त्याच्यानंतर माझ्या स्थानिक, मी जिकडे माझं वर्कशॉप आहे तिकडच्या स्थानिक मुलींचा हातभार आहे. आणि ह्याच्यापासून आम्ही पण थोडंसं सोशल वर्कला पण हेल्प म्हणजे करत असतो. दुसरं म्हणजे आपली सगळी बिलं ही GST टॅक्सेबल आहेत, हे मुख्य आहे. पण कुठलाही उद्योग करायचा तो व्यवस्थित शासन म्हणजे अधिकृतच करावा. ठाणे महानगरपालिकेचं मला खूप प्रोत्साहन आहे. मला कायम ते लोक प्रमाणपत्र हे ते प्रत्येक ह्याच्यामध्ये जे पर्यावरणपूरक त्यांचे कार्यक्रम असतील तर ते मला कायम आमंत्रण देऊन माझी प्रेझेंटेशन करतात. एवढं सगळं करून हे सगळं करताना एकच माझी ग्राहकांना विनंती आहे की तुम्ही ज्यावेळेला मखर विकत घेता त्यावेळेला तुम्ही जे काय घेताय, सगळेच आर्टिस्ट सगळ्याच प्रकारची करतात, मलाही माहिती आहे, प्रत्येकाची वेगवेगळी कला दाखवतात. पण तुमचं मखर हे पर्यावरणपूरक आहे का हे तुम्ही त्या व्यापाऱ्याला विचारा किंवा विकणाऱ्या माणसाला विचारा. मी स्वतः बनवतो, मी तुम्हाला 100% दाखवू शकतो की हा माझा कोरिगेटेड पेपर आहे, हे माझं फॅब्रिक आहे. फॅब्रिकच्या मखरांमधले कितीतरी पार्ट्स आपल्याला रियूज करू शकतात. त्याचं तोरण आहे, तुम्ही दरवाजाला लावा. त्याच्या बॅक साईडची ती रांगोळी आहे ती तुम्ही दिवाळीत रांगोळी म्हणून त्याच्यावर पणत्या ठेवा. फॅब्रिक आहे, लोड आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींचा तुम्ही पण ग्राहकाला विचारा आणि तुम्हीही ती मखरं परत वापरा, कोणाला तरी वापरायला द्या. घनकचरा वाचरू नका आणि पर्यावरणपूरक गणेश उत्सव करा, तर नक्कीच तो गणेश आपल्याला सगळ्यांना पावेल. मलाही पावतोच आहे. धन्यवाद. तुम्ही बोललात की तुमची जी हे मखर आहेत ते परदेशातही केली जाते, कोणकोणत्या देशामध्ये माझी तर ही जी छोटी मखरं आहेत ती ऑलमोस्ट US, लंडन, कॅनडा या देशांमध्ये गेली पण, कारण तिकडे साधारण शिपमेंटला 21 दिवस लागतात, ती पोचली पण माझं सगळ्यात मोठं जातं ते ॲडलेडला. जसा लालबागचा राजा तसा त्यांचा ऑस्ट्रेलियाचा राजा असा एक गणपती आहे, त्याची उंची 17 फूट आहे. पण त्याचं मखर त्यांच्या ह्याच्याप्रमाणे 22 फुटाचंच करता येतं. माझ्याकडनं ते 22 फुटाचं मखर अतिशय प्लॅनिंगमध्ये कंटेनरमधनं, म्हणजे त्यांच्या उत्साहाला तर मी पण इको फ्रेंडली. त्यांना आज POP हे ते बनवून सेट देणारे प्रचंड लोक आहेत, पण त्यांना इको फ्रेंडली मखरामध्ये इंटरेस्ट आणि त्यांच्या गव्हर्नमेंटला आपलं कुठेही थांबत नाही, आपलं कुठेही इन्स्पेक्शनला अडकत नाही. कारण माझ्या मखराचं रजिस्ट्रेशन फॉरेस्ट सर्टिफिकेटपासनं ते रिसायकलच्या सगळ्या रजिस्ट्रेशन आहे, त्याच्यामुळे तिथे माझं अडत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक देशामध्ये एअरपोर्टमध्ये इमिग्रेशनला कधी कुठली अडचण येत नाही. त्याच्यामुळे परदेशी ग्राहक सगळे मला माझ्या मखरांना मान्यता देतात आणि घेऊनही जातात. गेल्या काही दिवसांपासून खालिद का शिवाजी या चित्रपटावरून मोठा वाद सुरू झाला आहे. आता हा वाद शिगेला पोचला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या संदर्भातील इतिहासावर चुकीची विधानं केली आहेत. तसेच छत्रपतींचा एकेरी उल्लेख करण्यात आला असल्याचा आरोप करत सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांनी निषेध नोंदवला आहे. ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली आहे. तसेच निषेध देखील नोंदवला आहे. राज्यभरात शिवप्रेमी आक्रमक झाल्यानंतर आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटाचं सेन्सॉर प्रमाणपत्र 1 महिना निलंबित केलं आहे. या कालावधीत चित्रपटासंदर्भात चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय होईपर्यंत हे प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. खालिद का शिवाजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु हे प्रदर्शन थांबवण्याची मागणी राज्य सरकारने केंद्रीय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे. आज मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने निषेध नोंदवत हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणी केली आहे. तसेच निर्मात्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे. सेन्सर बोर्ड अशा चित्रपटांना परवानगी का देतो असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. याप्रसंगी सकल मराठा समाजाचे रमेश आमरे, दत्ता चव्हाण आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण पाहतोय नोंदवला जात आहे 1 महिन्यासाठी या चित्रपटावर आता 32 सेन्सॉर प्रमाणपत्र जे आहे सर्वात पहिले म्हणजे सकल मराठा समाजातर्फे 2 दिवसा अगोदर ही घोषणा झाली की याच्यावरती आपल्याला बंदी आणली पाहिजे, कारण त्यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे. खालिद हा कोण खालिद आहे, काय खालिद आहे, कोणालाही माहिती नाही. हे फक्त एक पिक्चर बनवतात आणि मुद्दाम कुठेतरी समाजाला दिवसरात्र काम हे करत असतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहे, त्यांच्याबद्दल असे आक्षेप जे त्यांनी उद्गार केलेत
ते त्यांनी तात्काळ बंद करावेत. फक्त त्यांनी ते खाली ठेवावं आणि या चित्रपटावर तात्काळ बंदी आणावी अशी मी आज इथे मागणी करतोय. सकल मराठा समाजातर्फे ही आमची मागणी आहे आणि 1 महिना नव्हे, कायमस्वरूपी ही बंदी झाली पाहिजे. नाहीतर ठाण्यातलं एकही मॉल, एकही थिएटर इथे पिक्चर हा लागला ती सर्वस्व जुमाई तर थिएटरची असेल आणि त्या मालकाची असेल. आम्ही जाहीर त्याचा निषेध नोंदवतो. सकल मराठा समाज असेल आणि मराठा क्रांती मोर्चा असेल, आम्ही त्यांचा निषेध नोंदवतो. आम्ही बघाल की नेहमी वारंवार अशा गोष्टी घडत असतात, म्हणून आम्ही नेहमी लोकशाही मार्गाने आज आम्ही ते लोकशाही मार्गाने नोंदवतोय. जर का हा पिक्चर रिलीज झाला तर आम्ही रस्त्यावर उतरून लोकशाही न बघता आम्ही हे आंदोलन करणार. हे मी मगाशी तुम्हाला की हे ते मुद्दाम हे करतात काही गोष्टी ह्या, त्याच्यामुळे हे चालू आहे नेहमीच आणि हे नेहमीच आहे. 2-5 महिन्यांनी 4 महिन्यांनी काहीतरी महाजनबद्दल आक्षेप व्यक्त करायचा आणि त्या लोकांमध्ये रोष आणायचा. आता ही शेवटची वॉर्निंग आहे, याच्यानंतर आम्ही ऐकणार नाही. लोकशाही मार्ग आम्ही सोडून काय गुन्हे दाखल करायचे आमच्यासाठी करा. जर का महाजनबद्दल कोणी आक्षेप करत असेल तर आम्ही हे पुढे ऐकणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे देशातच नाही तर इंटरनॅशनल लोकांनी त्यांना मान्यता दिलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहे, आमचं प्रेरणास्थान आहे, आमचं श्रद्धास्थान आहे. आमच्या प्रेरणास्थान आणि श्रद्धास्थानावरती कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल आणि समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करत असेल नाव घेऊन एकेरी उल्लेख करून, तर मराठा समाज गप्प बसणार नाही. कारण हे नुसतं मराठ्यांचंच नाही तर संपूर्ण बहुजन समाज असू द्या किंवा आमचा ब्राह्मण समाज असू द्या, ब्राह्मणेतर समाज असू द्या, ह्या सर्व समाज हा छत्रपती शिवरायांना एक देवाप्रमाणे मानतो. आणि सेन्सॉर बोर्डला माझं एक म्हणणं आहे की तुम्ही ज्या वेळेला ह्या अशी नावं तुमच्या समोर येतात की याच्यामध्ये मला असं वाटतंय की सेन्सॉर बोर्डचा सुद्धा हात असावा की समाजात दुही निर्माण व्हावी याच्यामुळं. आणि मग इथे ह्या नावांना किंवा अशा अनुलेखांना सेन्सॉर बोर्ड परमिशन देते. तर सेन्सॉर बोर्डला सुद्धा महाराष्ट्र शासनाने काही नियमावली द्यावी की जेणेकरून यांना चित्रपट बनवायचे, नाटक तयार करायचे, तर त्या नावांवरती महामानवांचा किंवा महापुरुषांचा अनुद्गार होऊ नये, त्यांचा अपमान होईल असं कुठलंही सेन्सॉर बोर्डने प्रमाणित करू नये. आणि महत्त्वाचं अजून एक सांगतो तुम्हाला की हा आत्तापर्यंतचा एकेरी उल्लेख हा फक्त याच्यामध्ये नाही झाला तर अनेक नाटकं सुद्धा तुम्ही बघाल, त्या नाटकांमध्ये सुद्धा असा अनुद्गार झालेला आहे. पण सेन्सॉर बोर्डवरती माझा आक्षेप आहे या गोष्टीसाठी. त्यानंतर चित्रपट नाटक हे मनोरंजनाचं साधन आहे जो उठतो आणि काल्पनिक घटना घेऊन लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतो, लोकांमध्ये उद्रेक करण्याचं काम हे करतात. सरकारने अशा लोकांवरती महामानवांची बदनामी केली, महापुरुषांची बदनामी केली म्हणून त्यांच्यावरती खटले दाखल करावेत. ह्या प्रमाणामध्ये आम्ही उद्या सोमवारी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत. त्यानंतर जास्त ज्यांनी प्रमाणात जर तो चित्रपट रिलीज करण्याचं काम जर केलं तर आत्ताच आमच्या ठाणे मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष यांनी इशारा दिलेला आहे. त्या इशाऱ्याप्रमाणे आम्ही मैदानात उतरू. छत्रपती शिवरायांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात. महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या राजस्थानी दरोडेखोरांच्या गुन्हे शाखा घटक 1च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. या दरोडेखोरांनी ठाणे, नवी मुंबईसह पुणे, संभाजीनगर सारख्या विविध शहरांमध्ये घरफोड्या केल्या असून पोलिसांनी त्यांच्याकडून 7 गुन्ह्यांची उकल केली आहे. महेंद्र कुमार मेघवाल, गणेश पाटीदार अशा या चोरट्यांची नावं आहेत. दोघेही मूळचे राजस्थानी आहेत. या प्रकरणी पोलिसांनी त्यांचा आणखी एक साथीदार राजेश उर्फ अण्णा कदम याला देखील अटक केली आहे. बाटा कंपाऊंड येथील सिद्धनाथ मार्केटिंग सिगारेट डिस्ट्रीब्युशनचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी त्यातील 51 लाखांचा मुद्देमाल लंबवला होता. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हे शाखा घटक 1च्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. कोणतेही धागेदोरे नसल्याने पोलिसांनी CCTVच्या मदतीने शोध घेतला. या चोरट्यांची दुचाकी आणि टेम्पोचा मागावा घेत घटक 1च्या पथकाने 3घांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या चोरट्यांना पोलीस खाक्या दाखवताच त्याने 7 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. हे चोरटे रेकॉर्डवर गुन्हेगारी असून त्यापैकी महेंद्र कुमारवर 14 तर राजेश कदमवरती 24 असे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांच्या तपासामध्ये उघड झाली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 10,40,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस त्यांच्या फरार साथीदारांचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे. 15 जुलै रोजी राबोडी पोलीस स्टेशन येथे
सिगारेटचं गोडाऊनमध्ये चोरी झाल्याचा गुन्हा दाखल होता. त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे घटक 1चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, API घुगे आणि त्यांच्या टीमनं सदर गुन्ह्याचा समांतर तपास केला. त्याच्यामध्ये ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये CCTV फुटेज असेल किंवा तांत्रिक विश्लेषण करून आरोपी निष्पन्न करण्यात आले, ज्यामध्ये एकूण 3 आरोपी निष्पन्न झाले. एक महेंद्र कुमार मेघवाल हा राहणारा राजस्थानचा आहे, दुसरा राजेश कदम राहणारा मुंबई आहे आणि गणेश पाटीदार हा राहणारा राजस्थानचा आहे. असे 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. कायदेशीर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सिगारेटचे बॉक्स, त्याचबरोबर चांदीच्या काही वस्तू होत्या आणि पैसे आणि रोख रक्कम आणि एक 2 व्हीलर गाडी असा मुद्देमाल, एकूण 10 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे, जप्त करण्यात आलेला आहे. तिन्ही आरोपींना मान्य न्यायालयाने उद्यापर्यंत दिनांक 8 रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे. सदरच्या गुन्ह्यामध्ये ही टोळी ही आंतरराज्यीय किंवा विविध राज्यामध्ये यांनी अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत. पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर अशा विविध ठिकाणी या टोळीनं आणि यांच्या साथीदारांनी गुन्हे केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. यांनी जे इतर ठिकाणी गुन्हे केलेले आहेत त्याच्यामध्ये यांच्यासोबत अजून 3 आरोपी असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे. त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत. हे जे गोडाऊन असतील, सिगारेटच्या वस्तू ठेवलेल्या किंवा बॉक्स ठेवलेले जे गोडाऊन असतील किंवा लिकरचे बॉक्स ठेवलेले गोडाऊन असतील, या गोडाऊनचे ते रेकी करायचे. त्या गोडाऊनच्या जवळपासची 4 व्हीलर आणि 2 व्हीलर ते चोरी करायचे. त्या 4 व्हीलरमध्ये टेम्पो किंवा ट्रक सदृश अशा वाहनाची चोरी करून तो मुद्देमाल चोरी केलेला मुद्देमाल त्या वाहनामध्ये भरून तो पुढे त्याची विल्हेवाट लावत. उद्यापर्यंत दिनांक 8 पर्यंत त्यांची पोलीस कोठडी आहे. हा जो त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल आहे याचे रिसिव्हर राजस्थान किंवा इतर राज्यामध्ये देखील आहेत. त्या अनुषंगाने देखील आम्ही त्यांच्याकडे तपास करत आहोत. यामध्ये 2 आरोपी आहेत, महेंद्र मेघवाल आणि गणेश पाटीदार. यांच्यावर पूर्वी गुन्हे दाखल आहेत. याच्यामध्ये महेंद्र कुमार मेघवाल याच्यावर 14 गुन्हे दाखल आहेत आणि राजेश पाटीदार याच्यावर एकूण 24 गुन्हे दाखल आहेत. भाऊ बहिणीच्या नात्यात चैतन्य आणि गोडवा निर्माण करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. संकल्प इंग्लिश स्कूलचे प्रमुख आकर्षण म्हणजे इयत्ता 1 ते इयत्ता 10वीच्या हजारो विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सेडलिंग राखी. रक्षाबंधनला आपण आपल्या भावाला राखी बांधतो. भाऊ ही बहिणीचे रक्षण करण्याचं वचन देतो. तसेच वृक्षही आपल्याला प्राणवायू व इतर उपयुक्त गोष्टी देत असतात. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी विद्यार्थ्यांनी वृक्षाला राखी बांधली. यापुढेही त्यांचं जतन व संरक्षण करण्याचं वचनही विद्यार्थ्यांनी दिले आहे. शाळेच्या प्रांगणामध्ये नारळी पौर्णिमेचा अत्यंत मनोहरी देखावा उभारण्यात आला होता. नारळी पौर्णिमेला समुद्रात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोळी बांधव नारळ अर्पण करतात. अशाच पद्धतीने संकल्प विद्यालयातील कोळी वेशातील विद्यार्थ्यांनी देखील सुवर्ण नारळाची प्रतिकृती बनवली होती. अशा पद्धतीने संकल्प विद्यालयामध्ये कोळी वेशातील विद्यार्थ्यांनी देखील सुवर्ण नारळाची प्रतिकृती बनवली होती. अशा पद्धतीनं मोठ्या जल्लोषात नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन वृक्ष संवर्धन स्वरूपात साजरं केलं गेलं. यासाठी शाळेचे ट्रस्टी डॉक्टर राज परब, मुख्याध्यापिका डॉक्टर ज्योती परब, शिक्षक धनश्री देवदास, सागर सावंत, प्रणाली गिरी, सारिका वाया, विद्यार्थी कुमार सार्थक देवरे यांसह अनेक विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडलाय. शाळेच्या आवारातील नारळी पौर्णिमेचा देखावा, सुमारे 2 फुटाची वृक्षासाठी बनवलेली सीडलिंग राखी, अशा हजारो सीडलिंग राख्या, त्याचबरोबर कोळी गीतांचे कानावर पडणारे व त्यांच्या तालावर थिरकायला भाग पडणारे स्वर, यामुळे एकूणच डोळ्याचे पारणं फेडणारं दृश्य या ठिकाणी अनुभवलं गेलं. अशा पद्धतीने संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये नारळी पौर्णिमा उत्साहाने साजरी करण्यात आली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह लोकसभा निवडणुकीतील पुरावे समोर आणून निवडणूक आयोगाची पोलखोल केली असून आता सर्वोच्च न्यायालयानेच न्याय करावा अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोग चोर असून तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव यांनीच लोकशाहीची वाट लावली असा आरोप करत लोकशाही वाचवण्यासाठी जनतेनेच उठाव करावा असा आशावाद त्यांनी बोलून दाखवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधारी पक्षांचे वाभाडे काढले. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी 60 जागांवरती पराभूत होत होते. मात्र निवडणूक आयोगाने निवडणूक जिंकून दिली. परिणामी केंद्रातील सरकार हे केवळ निवडणूक आयोगाच्या मेहरबानीपायी असल्याचा आरोप केला आहे. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना माझे आव्हान आहे
की पक्षांतर बंदीचा कायदा आणि चिन्हाचा निकाल लवकर लावावा, कारण 60 जागांची हेराफेरी करून केंद्रात सत्तेवर आलेल्यांनी पक्ष चोरलेल्यांना निवडणुकीत बनावट मतदार वाढवून वाचवले आहे. त्यामुळेच आता न्यायमूर्ती भूषण गवई यांनी लोकशाही वाचवावी असं आवाहन आव्हाडांनी केलंय. संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात म्हणून निवडणूक आयोगाला स्वायत्तता दिली होती. आधी निवडणूक आयुक्तांची निवड सर्वोच्च न्यायालयानेच मुख्य न्यायाधीश, पंतप्रधान आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते करीत असतात. मात्र सत्ताधाऱ्यांनी कायदाच बदलून 2 मंत्री आणि विरोधी पक्षनेते यांचा समावेश करून मुख्य न्यायाधीश यांना बाहेर काढला आहे. काही धक्कादायक माहिती राहुल गांधी यांनी जनतेसमोर आणली आहे. ती माहिती बघून अक्षरशः शर्मेनी लाज मान खाली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये इलेक्शन कमिशनला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं, कारण का लोकशाही टिकवण्यासाठी आणि लोकशाही मधला परिवर्तनाचा जो भाग असतो तो अबाधित राखावा म्हणून स्वतंत्र संविधानाने निवडणूक आयोगाला स्वातंत्र्य दिले. त्या स्वातंत्र्याचा म्हणजे पार गुलामीकडे झुकले ते. आणि सुरुवात कधी झालं तर निवडणूक आयोगाचा जो चीफ इलेक्शन कमिशनर आहे, मुख्य निवडणूक अधिकारी आहे, भारताचा मुख्य निवडणूक ही निवडण्यासाठी जी समिती होती त्या समितीमध्ये आधी चीफ जस्टिस ऑफ इंडिया, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते या तिघांनी बसून ठरवायचं होतं. हे आपल्याला गैरसोयीचं होईल म्हणून लोकसभेमध्ये कायदा बदलण्यात आला आणि कायदा बदलून मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला या समितीतनं बाहेर काढलं आणि कॅबिनेटचे 2 मिनिस्टर आणि विरोधी पक्षनेते म्हणजे 2 विरुद्ध 1 म्हणजे कॉम्प्रोमाइज इलेक्शन कमिशनर येणार. आणि हे ज्यांच्या कार्यकाळात झालं ते राजीव कॉम्प्रोमाइज इलेक्शन कमिशनर होते. मी आजपासून 7 महिन्यापूर्वी प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रात 76 लाख रुपये वाढली कुठनं, कशी आणली. मला अनेक संघ माहिती आहेत ज्याच्यातल्या पडलेल्या उमेदवारांनी छाननी केली आहे मतदारांची, आणि ती मतदारांची छाननी केल्यानंतर हे निदर्शनास आलंय की मतदार जागेवरच नाहीये. आता जे राहुल गांधी दाखवत आहेत, वडिलांचं नाव ABCDE आहे, वडिलांचं नाव HIGK, DILF, हाऊस नंबर 0, एका माणसाने लखनौ, बंगलोर, महाराष्ट्र, एक माणूस 5-5 राज्यामध्ये जाऊन मतदान करतो. आणि म्हणून निवडणूक आयोगाला माहितीच द्यायची नव्हती आणि माहिती देतच नव्हते. गुप्त आहे. अरे पब्लिक डॉक्युमेंट आहे. मतदान कोणी केलं हे आम्हाला कळलं पाहिजे. त्यांना मतदान कोणी केलं हे सांगायचंच नव्हतं आणि म्हणून त्यांना CCTV पण दाखवायचे नव्हते, कारण का CCTV मध्ये चोऱ्या पकडल्या जातील. एक चेहरा नोट झाला की आजकाल तो गुगलवर टाकला की तो कुठे कुठे चेहरा आलाय 2 मिनिटात पकडला जातो. म्हणजे धक्कादायक बाब आहे की इलेक्शन कमिशन हेच मुळात गुलाम झाले आणि ह्याच्यात कोण काही करू शकणार नाही. जनतेलाच करावं लागेल. जसं राहुल गांधीने सांगितलं की एक 60-70 जागांची हेराफेरी केली आहे, त्या 60-70 जागांची हेराफेरी केली नसती तर 2024ला गव्हर्नमेंटच वेगळं आलं असतं. आणि हीच गोष्टी महाराष्ट्रात झाली. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कॉम्प्रोमाइज झाली. संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच कॉम्प्रोमाइज झाली आणि ह्याच्या पुढेही तेच होणार आहे. जोपर्यंत जनता उठाव करत नाही, जोपर्यंत निवडणूक प्रक्रियाच बदलवत नाहीत, जोपर्यंत सुप्रीम कोर्ट ह्याच्यात लक्ष घालत नाही, कुणाकडनं न्यायाची अपेक्षा करायची. सर्वोच्च न्यायालय जर न्याय देणार नसेल, सर्वोच्च न्यायालय न्यायदानात लक्ष देणार नसेल तर न्याय मिळणार कसा. भारतातली लोकशाही संपली असं आज जग म्हणेल. जग, कारण का राहुल गांधींनी नुसतं आरोप नाही केलेत, त्यांनी अख्खी यादी पुराव्यानिशी समोर आणली आहे. पूर्ण अभ्यास करून नावासकट त्या माणसाने कुठे कुठे मतदान केलं त्या मतदानाचं नाव सांगत आदेश श्रीवास्तव, क्या नाम आहे, आदेश श्रीवास्तव नावाचा एक मतदार त्यांनी पकडलाय. एक 70 वर्षाची म्हातारी फर्स्ट टाइम वोटर म्हणून आली आहे वोटर लिस्ट मध्ये. 70 वर्षाची म्हातारी. काय टिंगलटवाळी करता यार लोकशाहीची. आणि महाराष्ट्रातली जी सरकार पाडली गेली आणि त्याच्यानंतर त्यांना वाचवण्याचं जे काम केलं ते ह्याच इलेक्शन कमिशन. आणि तेव्हाही इलेक्शन कमिशनर हेच होते, राजीव. आम्ही तेव्हाही सांगत होतो की इलेक्शन कमिशनर चुकीच्या मार्गावर जात आहे. हे संविधानाशी खेळतायत, हे लोकशाहीशी खेळतायत. पक्षांतर कायदा 10 शेड्यूल पार धुळीला म्हणजे गटारात फेकून दिलं. पर्यायाने संविधानाला पायदळीत उडवलं. आता तरी डोळे उघडतील तर नशीब. निवडणूक आयोग कोणावरही ताशेरी ओढू द्या. आज निवडणूक आयोगाचा अक्षरशः नागडं करून टाकले. नागडं, पुराव्या सकट नागडं केलंय. 70 मिनिटाच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पुरा एक पुरावा समोर आणलाय आणि कशा तुम्ही सीटा पाडल्या आणि कसं इलेक्शन कमिशनच्या मदतीने सीटा जिंकवल्या हे त्यांनी समोर आणलं. आणि म्हणून इलेक्शन कमिशन CCTV देत नाही, इलेक्शनची लिस्ट देत नाही, वोटर लिस्ट देत नाही. का देत नाही? पब्लिक डॉक्युमेंट आहे ना.
शेवटच्या टप्प्यामध्ये 15% मतदान वाढतं, असं वाढू शकतं काय? आम्ही पण आहो ना, 40-40 वर्ष निवडणूक रिंगणात आहोत ना, आम्हाला समजत नाही का काय होतं? आणि मी हे हारलो म्हणून बोलत नाही, मी 1 लाख मतांनी जिंकलोय. पण तरी महाराष्ट्रातल्या निवडणूक कॉम्प्रोमाइज झाल्याबद्दल माझे अनेक मित्र पराभूत झाले, जे कधी पराभूतच झाले झाले नसते. त्यांना योग्य रीतीने या चक्रामध्ये फसवलं, या कटामध्ये अडकवलं आणि पराभूत करून टाकलं. निवडणूक आयोग चोर आहे, चोर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आज स्वप्न पायदळीत उडवलं गेलं आणि हे पुराव्यानिश्चय सिद्ध झालं. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.